श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग आज आपण वसंत पंचमीला काही सोपे उपाय आज मी सांगणार आहे. तुमच्या जीवनामध्ये पैशाची खूप काही कमतरता होत असेल, तुम्हाला बुद्धी वाढवण्याची असेल, मुलांची स्मरणशक्ती वाढवण्याची असेल, तुमच्या जीवनामध्ये कोणतेही संकटे येत असेल, अडथळे येत असेल, तर ह्या छोट्या छोट्या उपाय केल्याने पहा सगळे समस्या दूर होणार आहेत. तर माझा व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा. आणि जर तुम्ही नवीन आला असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या. चला तर मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत वसंत पंचमीला ज्ञान आणि बुद्धीची प्रमुख देवता देवी सरस्वतीची आपल्याला पूजा करायची आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या तिथीला देवी सरस्वती अवतरली होती आणि संपूर्ण विश्वाला ध्वनिदान निर्माण केले. वसंत पंचमीला आपल्याला ह्या उपाय छोटे छोटे करायचे आहेत. वसंत पंचमी हा सण अर्थात आपण सरस्वती माते पूजेचा सण म्हणून आपण साजरा करतो. 5 फेब्रुवारी रोजी देशभरात साजरा केला जाणारा 14 फेब्रुवारीला देशभरात साजरा केले जाणारा हा सण म्हणजे वसंत पंचमी. ज्ञान आणि बुद्धीची प्रमुख देवता देवी म्हणजे देवी सरस्वती मातेची पूजा केली जाते. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी सरस्वती देवीची पूजा उपासना केली जाते. ह्या दिवशी खास उपाय केल्याने आपल्याला बुद्धी आणि समृद्धी मिळते आणि त्याचबरोबर आपल्याला कोणतेही प्रकारचे कार्यामध्ये अडथळे येत असेल तर हे विशेष उपाय करा, सगळे कार्य तुमचे पूर्ण होईल. वसंत पंचमीला सरस्वती देवीला केसर मिसळून मालपुवा आणि खीर अर्पण करावे. असे मानले जाते की बुंदी देखील सरस्वती मातेला खूप प्रिय आहे. म्हणून ह्या दिवशी पूजा केल्यानंतर आपण बुंदी किंवा बुंदीचा लाडू नैवेद्य देखील दाखवू शकता. ह्या दिवशी माता सरस्वतीला मनुका सुद्धा अर्पण करण्याची प्रथा आहे. वसंत पंचमीच्या निमित्ताने आपण आपल्या गुरुची पूजा सुद्धा करण्याची परंपरा आहे. ह्या दिवशी देवी सरस्वती पूजा केली जाते. म्हणून ह्या दिवशी ज्यांनी आपल्याला शिकवले त्या शिक्षकांना आणि गुरूंचाही सन्मान केला जातो. आणि आजच्या दिवशी तुम्ही हे अशा प्रकारे करू शकता, जे शिक्षकांनी तुम्हाला शिकवले त्याला वसंत पंचमीच्या दिवशी भेटवस्तू देऊ शकता. वसंत पंचमीच्या दिवशी आपल्या घरातील लहान मुलांच्या हाताने सरस्वती देवीची पूजा करून घ्यावी आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा. सरस्वती देवी चरणी गुलाल ठेवा आणि गुलालाने मातेच्या चरणी पूजा करा. आपल्या देशात काही ठिकाणी वसंत पंचमीपासून होळी खेळण्याची सुद्धा परंपरा आहे. वसंत पंचमीच्या दिवशी लहान मुलांना आणि इतर गरजूंना ह्या वस्तू आपल्याला दान द्यायचे आहेत, म्हणजे आपल्या मुलांची प्रगती होईल आणि आपले मुलं प्रगतिशील तर बनणारच, पण हुशार बनणार आणि माता सरस्वतीची कृपा आशीर्वाद आपल्यावर राहणार. दानमध्ये कोणकोणत्या वस्तू आपल्याला द्यायच्या आहेत? पेन, पेन्सिल, वह्या, पुस्तके अशा वस्तू गरजूंना आपल्याला भेट द्यायची आहेत. असे केल्याने माता सरस्वती तुमच्यावर नेहमी प्रसन्नच राहते आणि तुमच्या मनात नेहमी चांगले विचार येत असतात. ह्या दिवशी आपल्याला सरस्वती पूजनाच्या दिवशी ज्ञान आणि शिक्षण वाढवण्यासाठी तुम्हाला सर्वात कठीण वाटणाऱ्या विषयावर चिंतन करा आणि काळजीपूर्वक वाचा. तुम्ही ह्या विषयी आवड वाढेल. जे तुम्हाला अवघड आहे ते त्यांच्याकडे तुमचं आवड निर्माण होईल आणि विषय पुन्हा अवघड वाटणार नाही. ह्या दिवशी त्यांच्या पालकांनी आपल्या घरातील मुलांना त्यांचा आवडता विषय शिकवला पाहिजे आणि भविष्यात त्यांचे नाव नक्कीच उज्ज्वल होईल. तर ह्या दिवशी अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे. जो अवघड विषय आहे त्या दिवशी आईवडिलांनी आपल्या मुलांना शिकवलेच पाहिजे.
तर ही माहिती कशी वाटली, आवडली असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा आणि लाईक जरूर करा. धन्यवाद.